श्री क्षेत्र सोमेश्वर संगमनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे पिंपरणे गावात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। गावात दिंडीचे आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले। विठ्ठल नामाचा जयघोष करत गावातील भाविकही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले, त्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय झाले होते। सालाबाद प्रमाणे भ दादाजी महाराज शिल्लक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथून पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले। दिंडी बरोबर आरोग्य सेवेसाठी भोजन व्यवस्था, पाणी या सर्व सुविधा बरोबर घेऊन अतिशय शिस्तबद्ध मार्गस्थ झाली। पिंपरणे येथे मंगळवार दिनांक 1 रोजी सकाळी 11 वाजता दिंडीचे आगमन झाले। दिंडीचे स्वागत अरुण नारायणराव देशमुख यांच्या शुभ हस्ते पूजन करून करण्यात आले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। दिंडीतील वारकरी व ग्रामस्थांनी गावातून प्रदक्षिणा करून दिंडी अरुण देशमुख यांच्या वस्तीवर आली। या ठिकाणी दिंडीने विठ्ठलाची आरती केली व नंतर त्या ठिकाणी सर्व वारकरी व ग्रामस्थांना महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। अरुण देशमुख व कुटुंबीय गेले 10 वर्षापासून ही सेवा अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत। यावेळी शामराव देशमुख, रवी देशमुख, भिकन देशमुख, अजित देशमुख, संतोष देशमुख, यशवंत देशमुख, श्रीराज देशमुख यांनी दिंडीची चोख व्यवस्था केली। दिंडी ना श्री क्षेत्र संगमनेर सोमेश्वर महादेव मंदिरावरून ही दिंडी गेल्या 12 वर्षापासून ही दिंडी निघत आहे। आणि आमचे या ठिकाणी हे जे घर मालक अरुण नारायण देशमुख हे सुंदर वारकऱ्यांची अतिशय मनाभावाने तन मनाने हे वारकऱ्यांची सेवा करतात आणि या ठिकाणी वारकरी येऊन अतिशय प्रसन्न राहतात। म्हणून दर वर्षाप्रमाणे आम्ही या ठिकाणी येतो, आमची सेवा करतात। आता आमची दिंडी निघणार आहे तर आता त्यांचा सत्कारचा समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आमचा आणि आमचे सर्व वारकरी आता आम्ही मार्गस्थ होऊ आणि मार्गस्थ होताना त्यांनी सुद्धा आमच्या सोबत यावं। 12वं वर्ष दिंडीचं, या 12 वर्ष दिंडीचं आहे। चालक विलक कोण आहे? दिभक्त पारायण दादाजी महाराज शिल्लक आणि दिंडीचे अध्यक्ष जालेंदर महाराज ठोकरट मुंडे साहेब आहेत। असे सर्व बाळासाहेब थोरात यांच्या नावाखाली दिंडी निघत असते आणि सर्व वारकरी बांधव या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि असं खेळीमेळीने वातावरण या दिंडीमध्ये आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण या दिंडीमध्ये मिळतं। म्हणून सर्व वारकऱ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमचे माधव महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे बापू महाराज, आमचे विठोबा महाराज, आमचे सर्व महाराज मंडळी, आमचे सुकेवारीचे मंडळी, महिला मंडळ आहे, विनेकरी, आमचे अमोल माऊली मालेगावची, आता मी स्वतः दादा महाराज शिल्लक मालेगावचा, असे तळेगाव भजनी मंडळ, खानगाव सांगत चला।